नांदेड शहरातील विमानतळ परिसरात असलेल्या अंबानगर येथील विश्वशांती बुद्धविहार येथे आज भव्य अशा बुद्ध मूर्तीचे आगमन झाले आहे। यावेळी शहरातील आणि अंबानगर येथील हजारो बौद्धजन नागरिक उपस्थित होते। च्या वतीने देण्यात आलेली बुद्धमूर्ती नागपूरवरून आज अंबानगर येथे आणण्यात आली आहे। यावेळी याविषयी बोलताना माननीय मनोहर सोनाळे आज अंबानगर या ठिकाणी
विश्ववंदनीय भगवान बुद्ध यांची मूर्तीचं आगमन झालेलं आहे, नागपूर या ठिकाणाहून आणलेली आहे. तरी सोनाळे साहेब हे त्या विषयावर जरा 2 शब्द मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजचा हा दिवस म्हणजे अत्यंत कुशल कर्माचा दिवस असून हा योग येण्यासाठी गेल्या 20 वर्षापासून या विश्वशांती बौद्ध विहाराच्या निर्मितीमध्ये या परिसराचा एक ना एक उपासक उपासिका क्रियाशील आहे. याचं फलित म्हणून गेल्या बऱ्याचशा दिवसापासून या ठिकाणी आपण तथागत भगवान बुद्धाचं प्रतिरूप म्हणजेच बुद्धमूर्ती या ठिकाणी स्थापित करण्याचा विचार करतो आहोत. त्या अनुषंगाने गेल्या काही दिवसामध्ये नागपूरच्या आर्याजी वंदना आर्याजी यांच्या माध्यमातून थायलंड येथून या देशाला सम्राट अशोकाच्या 84,000 बुद्धविहार आणि स्तूपाच्या निर्मितीच्या संदर्भाने 84,000 मूर्त्या भारताला देण्याचा जो त्यांचा संकल्प आहे, छोट्या मूर्त्या उपासकांनासुद्धा थायलंडच्या वतीने दान देण्यात आलेले आहे. थायलंडच्या या महान पुण्यकर्माचं या ठिकाणी आम्ही नांदेडवासियांच्या भारतवासियांच्या वतीने अत्यंत शुभ या मंगलकामाबद्दल त्यांना भारतवासियांच्या वतीने मंगलकामना देऊन आज या ठिकाणी जो काही उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे, पुण्यकर्म निर्माण झालं, त्याला सर्वच श्रेय जातं ते खऱ्या अर्थाने थायलंडच्या उपासक उपासिकांना. या ठिकाणी आज अतिशय जल्लोषामध्ये 3 तास साधारणतः गोपाळनगर ते अंबानगर विश्वशांती बुद्धविहारापर्यंतचा 3 तासाचा मिरवणुकीचा अतिशय हर्षोल्लासात चाललेला हा कार्यक्रम आणि या ठिकाणी स्थापित झाल्यानंतर भंते संजू यांच्या हस्ते जे काही विधी पार पडले, संस्कार पार पडले या ठिकाणचे आणि लगेच आता पुढे या वास्तूचा लोकार्पण सोहळा घेण्यासाठी आम्ही येणाऱ्या एक 4-8 दिवसामध्ये एक या ठिकाणी मीटिंग घेऊन पुढील कार्यक्रमाच्या दिशेने एक आम्ही आमची नीती ठरवणार आहोत. ज्या ज्या ठिकाणी बुद्ध आणि त्यांचा धम्म याचं कार्य चालू आहे त्या ठिकाणी आपण क्रियाशील राहाल. खरं तर आज बुद्ध जगाच्या 46 देशामध्ये नांदतो हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल भारतवासियांना. तर आज 46 देशापैकी 9 ते 10 देशामध्ये बहुसंख्याक बौद्ध आहेत, बाकीच्या ठिकाणी काही अल्पसंख्याक बौद्ध आहेत, तर काही ठिकाणी आणखीन थोड्या प्रमाणात का असणं आपण बुद्ध त्या ठिकाणी सुखाने नांदतो आणि इतरांना शांतीचा संदेश देतो. जय बुद्ध, जय बुद्ध. आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.